पहिला प्रश्न होता की ऑडिट नक्की कोणी केलं। हा प्रश्न आम्ही याकरता विचारतोय कारण सगळ्यात जास्त भ्रष्ट डिपार्टमेंट जर कुठलं असेल तर होल्डिंग आणि मोबाईल टॉवरचं डिपार्टमेंट आहे महापालिकेतलं। फार डीएमसी पर्यंत सगळे हप्ते घेतात आणि कुठलंही स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही त्यामुळे हा माझा आपण या अधिवेशन काळातच हे तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिटचं सगळं जो काही आहे तो पटलावर ठेवणार का, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, घाटकोपरच्या घटनेनंतर बीएमसीनी आउटडोर पॉलिसीची ड्राफ्ट पॉलिसी जाहीर केली। आज ऑगस्ट महिन्यामध्ये ती ड्राफ्ट पॉलिसी जाहीर केल्यानंतर आतापर्यंत गेल्या 8 महिन्यामध्ये ती ड्राफ्ट आउटडोर होल्डिंग पॉलिसी ही फायनलाइज का करण्यात आली नाही, हा माझा दुसरा प्रश्न। माझा तिसरा प्रश्न, या ड्राफ्ट आउटडोर पॉलिसीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की मी काही फोटो माझ्याच विधानसभा मतदारसंघातले होर्डिंगचे आणलेले ते मी अध्यक्ष तुम्हाला पाठवतो। बिल्डिंग लाईनच्या बाहेर जर कुठले होर्डिंग असतील तर ते निष्कासित करण्यात येतील, हे मी फोटो आणलेत। बिल्डिंग लाईनच्या बाहेर बिल्डिंगच्या चारी बाजूनी होर्डिंग उभारलं गेलंय, कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यानंतर जर दाट रहिवासी आणि दाट वस्तीच्या ठिकाणी जर होर्डिंग असतील, ती जर कोसळली तर जेवढे लोक मृत्युमुखी पडतील याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल। माझ्या विभागात 90% स्लम आहेत, मी फोटो आणलेत। त्या संदर्भात ही होर्डिंग का काढण्यात आली नाही, हा माझा प्रश्न। मी असे अनेक फोटो आणलेले आहेत अध्यक्ष महोदय, मी सगळे आपल्याला पाठवतो, हे कृपया आपण मंत्री महोदयांना द्यावे। त्या संदर्भात काही करण्यात का आलं नाही। आणि माझा शेवटचा स्पेसिफिक प्रश्न, बीएमसीनी गेले 3 वर्ष अनेक वेळेला फुटपाथ पॉलिसी आणलेली आहे। त्या फुटपाथ पॉलिसीमध्ये सांगतात की फुटपाथवरच्या सगळ्या एन्क्रोचमेंट आम्ही काढू, असं असताना देखील गेल्या 3 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर फुटपाथवर होर्डिंग उभे राहिलेले आहेत, त्याचे सुद्धा मी फोटो आणलेले आहेत। माझ्या मतदारसंघात फुटपाथवर होर्डिंगची स्ट्रक्चर उभी राहिलेली आहे, लोकांना चालायला जागा नाही, मी त्याचे सुद्धा आणलेले आहेत। जर फुटपाथची पॉलिसी इन प्लेस आहे तर या लोकांना परमिशन कशा मिळतात, कोण यांना परमिशन